टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आपल्याबरोबर आहेत। शंभूराज देसाईजी, सामनामधनं उद्धव ठाकरेंची मुलाखत आता प्रसारित झाली आहे। त्या सगळ्या मुलाखतीतून तुमच्या अर्थात शिंदे शिवसेना पक्षावरती त्यांनी खरं तर टीका केलेली आहे। तुम्ही चिन्ह चोरलं, परंतु लोकांचं प्रेम कशा पद्धतीने चोरणार असा सवाल जो आहे तो त्यांनी मुलाखतीतून उपस्थित केला आहे। चिन्ह चोरल्याचा वारंवार आरोप तुमच्यावरती केला जातो, तुमच्या पक्षांवर केला जातो। मला एक सांगा, 3 वर्ष होत आली आमच्या भूमिकेला, माननीय उद्धव ठाकरे साहेब याच्या व्यतिरिक्त वेगळं कधी काय बोललेत का? चिन्ह चोरलं, वडील चोरले, माझा पक्ष चोरला, ह्याच्याशिवाय माननीय उद्धव ठाकरे साहेब आता मुलाखत ही राज्यासाठी पाहिजे ना, की राज्यासाठी मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष काय केलं, मी मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर त्याच्यानंतरच्या 2.5 वर्षात ह्या गोष्टी का नाही झाल्या, काहीतरी राज्याच्या बाबतीत सकारात्मक पॉझिटिव्ह बोललं पाहिजे ना। तेच रडगाणं रोज उठायचं आणि बोलायचं। बरं, चोरला म्हणता तुम्ही देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानताना आपण सगळेच मानतो, आपण संविधानावर चालतो। संविधानानं पक्ष चिन्ह हे कुठल्या पक्षाला कुठलं द्यायचं हे घटनेनं कायद्यानं ठरवायचा अधिकार देशाच्या माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला आहे। तिथं सुनावण्या झाल्या, तिथं कागदपत्र पडताळणी झाली, त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला, मग ह्याला चोरी म्हणायचं का? बरं, त्याच्या विरुद्ध काही लोक कोर्टात गेले, न्यायालयामध्ये गेले, न्यायालयाने इंटरफेअर केलं का? न्यायालयानं हस्तक्षेप केला का? न्यायालयानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल बदलला का? याचा अर्थ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेल्या अधिकारात या सगळ्या गोष्टी घडल्या, लोकशाही मार्गानं घडल्या, त्या ह्यांना मान्य नाहीत। म्हणजे ह्याला काय, लोकशाही मार्गानं दिलेले निर्णय, घटनेनं दिलेले निर्णय यालासुद्धा जर तुम्ही मान्य करत नसाल, मी म्हणाल ते खरं, मी चोरी म्हणलं चोरी, मी चोरलं म्हणलं चोरला, तसं नाही ना। आपण 2.5 वर्ष राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री होतात, आपल्याला कायदा नियम घटना या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत। आणि आता म्हणायचं पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, लोकांचं प्रेम कसं चोरणार? आता मला सांगा साहेब, 6 महिने झाले विधानसभेच्या निवडणुकीला, लोकांनी प्रेम कोणावर दाखवलं सांगा ना? एका बाजूला उभाटा होतं आणि एका बाजूला शिवसेना होती शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची। आम्हाला 80 पैकी 60 जागा दिल्या, 75% पुढं आमचा स्ट्राईक रेट राहिला। आणि तुम्हाला किती राहिलं? तुम्ही 100 जागा लढल्या आणि 20 जागा जिंकल्या। लोकांचं प्रेम कुणावर आहे हे लोकशाही मार्गानं मतदानातल्या लोकांनी दाखवले ना। याच्यावर सुद्धा तुमचा विश्वास नाही का? म्हणजे घटनेवर विश्वास नाही, कायद्यावर विश्वास नाही, लोकशाही परंपरेवर विश्वास नाही, लोकांनी जनमतातनं मतदान करून दिलेल्या निकालावर, निर्णयावर केलेल्या शिक्कामोर्तबावर विश्वास नाही। मी म्हणाल ते खरं। त्यामुळे आता हे बघा, हे त्यांचं बोलणं त्यांच्याजवळ आहे, ते मोठे आहेत, एका पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी जरूर बोलत राहावं। महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता हे कान उघडे ठेवून, डोळे उघडे ठेवून ह्या सगळ्या गोष्टी पाहते, लोकांना सगळं माहिती आहे, त्यामुळे अशा गोष्टींवर लोक विश्वास ठेवणार नाहीत। शंभूराज देसाईजी, विधानसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये, आत्ताच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जवळपास तुमच्या पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं। स्वतः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तुम्ही 50 ते 60 जागा जिंकल्या। त्याच्यावरती सुद्धा त्यांनी आपलं मत ठेवलं की खरं तर जादूटोना करून एवढ्या काही जागा आल्यात का आणि डायनोसॉर कापलाय का, अशा पद्धतीने ते टीका करतात। मग तुम्ही लोकसभेला काय कापलं होतं? त्याच्या आधी 6 महिने लोकसभा झाल्या ना, तेव्हा तुम्हाला प्रचंड यश मिळालं। म्हणजे ज्या जागा तुमच्या निवडून सुद्धा येणार नाही असं तुम्हाला स्वतःला वाटत होतं, त्या जागा निवडून आल्या। मग तिथं काय 2 डायनासोर कापले का तुम्ही? ह्याचं उत्तर द्या ना। म्हणजे तुमच्या बाजूनं निकाल लागला, तुम्हाला बहुमत, चांगल्या जागा निवडून आल्या की लोकांचं लोकमत बरोबर आहे, त्यावेळी कोण डायनासोर कापत नाही। आणि आम्ही दुरुस्त्या केल्या ना 6 महिन्यात। लोकसभेमध्ये प्रचारात, यंत्रणेत ज्या काय आमच्या त्रुटी राहिल्या होत्या त्या मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महायुती म्हणून मान्य फडणवीस साहेबांच्या, दादांच्या आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुधारल्या। आम्ही लोकांच्यामध्ये जो काही संभ्रम निर्माण केला गेला होता, एक फॉल्स नरेटिव्ह सेट केला गेला होता, लोकांच्या मनात नव्हतो, आम्ही काढला। आणि लोकांच्या लक्षात आलं की 6 महिन्यापूर्वी आपण चुकीच्या पद्धतीनं आपलं मत तयार केलं होतं आणि लोकांनी बदल केला। हे बघा, जादूटोना करून आणि असं काही करून जर यश मिळत असतं किंवा जर
मी म्हणतो त्याला आपल्या मनातल्या इच्छा साध्य होत असत्या तर माणूस गरीबच राहिला नसता ना. कुठलाही माणूस कशाला गरीब राहिला असता. असा जादूटोना करून लोकांनी पैसे मिळवले असते, मनातली इच्छा पूर्ण करून घेतली असते. म्हणजे किती, आता आम्ही बोलू नाही, उद्धव ठाकरे साहेब मोठे नेते आहेत, पण त्याने असं वक्तव्य करणं माझं स्पष्ट मत आहे. बघा, ही मुलाखत आहे ना, ही स्क्रिप्टेड आहे. प्रश्न काय विचारायचा हे संजय राऊतांनीच सांगायचं आणि उत्तर काय द्यायचं ती बी अगोदर बिहाइंड स्क्रीन संजय राऊतच सांगतात. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही अनेक वर्ष 3 वर्षापासून सांगतोय, थोडं अंतर ठेवून राहावा संजय राऊतांपासून. ते जर तसं राहिले तर अशी वक्तव्य मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या तोंडातून येणार नाहीत. विधान भवनात जो राडा झाला त्या राडाची चर्चा संपूर्ण राज्यभर आहे. काल विधानसभेत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता प्रश्नचिन्ह प्रत्येक आमदारावरती उपस्थित केलं जातं. त्याच्यावरती संजय राऊत म्हणतात की सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनीच हा सगळा गोंधळ घालण्याचा आणि गुंडगिरी माजवण्याचा प्रयत्न केला आणि एका आमदाराला मारण्याचा कट जो आहे तो रचण्यात आलेला होता, असं संजय राऊतांचं म्हणणं. याची चौकशी सुरू आहे. कालपासून विधानमंडळातल्या सगळ्या एंट्रीवरती प्रवेशावरती कडक निर्बंध लावलेले आहेत आणि संजय राऊत म्हणतात तसं कुणाला मारण्याचा कट वगैरे होता तर कालच सभागृहामध्ये ह्याच्यावर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेत. मान्य विधानसभा अध्यक्षांनी मान्य विधान परिषद सभापतींनी गुन्हे दाखल करायचे आदेश दिले. पोलिसांनी गुन्हे दाखल केले. माझ्या माहितीनुसार 5 का 6 लोकांना अटक केलेली आहे. पोलीस तपास करतील, त्याच्या खोलामध्ये जातील, पोलिसांचं काम करतील. आणि आता राहिला प्रश्न गुंडागर्दी आणि विधिमंडळाचं पावित्र्य पाळत नाहीत, विधिमंडळामध्ये दादागिरी करतात. विधानसभेत काय झालं तुम्ही लोक होता ना बघायला. काय पद्धतीनं भास्कर जाधव साहेब अध्यक्षांकडे हातवारे करून बोलले, काय पद्धतीनं आदित्य ठाकरे साहेब समोरच्या सत्ताधारी बाकावरच्या लोकांना आरेतुरे करत, हातवारे करत, अंगावर येत बोलले. हे कोण करतं? हे तर सभागृहात करताय ना तुम्ही. हे तर जे काय समजा दुर्दैवी प्रकार घडला तो बाहेर घडला, पण सभागृहात मान्य अध्यक्ष महोदय चेअरवर असताना त्यांच्यावर सुद्धा आक्षेप, त्यांच्यावर सुद्धा हातवारे आणि समोर बसणाऱ्या सत्ताधारी बाकांवर सुद्धा हातवारे आणि आक्षेप. मग हे कोण? ह्याच्यावर का तुम्ही बोलत नाही? ह्याच्यावर स्पष्ट तुम्हाला काल माफी मागायला लागली ना. काल सभागृहामध्ये हा चर्चा आल्यानंतर भास्कर जाधव साहेब ज्येष्ठ सदस्य आहेत, अनुभवी आहेत, त्यांच्या चूक लक्षात आली आणि आल्या दुसऱ्या दिवशी ते म्हटले की मी माफी मागतो. तोच मोठेपणा आदित्य ठाकरेंनी दाखवायला पाहिजे होता काल. ते त्यावेळी सभागृहात थांबले नाहीत आणि राईट टू रिप्लायचा जे उल्लेख करतात आदित्यजी ठाकरे, ते म्हणले मी राईट टू रिप्लायसाठी आलो. अहो, राईट टू रिप्लाय ऐकावा लागतो सभागृहात बसून आणि मग हात वर करून रिप्लाय संपल्या म्हणायचं असतं. राईट टू रिप्लायप्रमाणे मला बोलायचं आहे. ह्यांनी स्वतः प्रस्ताव सुरू केला. काय 20-25 मिनटं जे काय ते अभ्यास करून आलते त्याप्रमाणे टीका केली, काय त्यांना स्वतःला पाहिजे ते बोलले. तुम्ही एक बाजूने जसं बोलता सत्ताधाऱ्यांवर, तेव्हा सत्ताधारी त्याचं काय उत्तर देतात सभागृहात बसून ते ऐकायचं धाडस पाहिजे. ते धाडस तुम्ही दाखवलं नाही. आणि भास्कर जाधव साहेब जेव्हा म्हणले राईट टू रिप्लाय, तेव्हा अध्यक्षांनी राईटली पॉईंट आऊट केलं की जे सन्मान्य सदस्य प्रस्ताव सुरू करतात त्यांनाच केवळ राईट टू रिप्लायमध्ये बोलता येते, इतर सदस्यांना बोलता येत नाही. आणि नंतर हे सर्व आदित्य ठाकरे साहेब काय करतात, मी राईट टू रिप्लायसाठी आत गेलो तेव्हा गोंधळ झाला. अहो, तुम्ही बसायला पाहिजे होतं राईट टू रिप्लाय ऐकायला आणि मग जर तुम्ही हात वर केला असता आणि राईट टू रिप्लाय मागितला असतं तर मिळालं असतं तुम्हाला. तुम्ही प्रश्न विचारला असता, आमच्या बाजूनं उत्तर दिलं गेलं असतं. म्हणून मला म्हणायचं आहे आदित्य ठाकरे साहेबांची दुसरी टर्म आहे. पहिल्याच टर्मला ते निवडून आले आणि 2.5 वर्ष मंत्री झाले, थेट कॅबिनेट. तर त्यांना ह्या गोष्टी ह्या गोष्टी पाठ पाहिजेत. हिरवं पुस्तक विधानसभेचे नियम काय सांगतं, लाल पुस्तक परिषदेचे नियम काय सांगतं. अहो साहेब, आम्ही पहिल्यांदा निवडून आलो, आम्हाला पार्लमेंटरी सेक्रेटरीकडनं 8 दिवसाचं प्रशिक्षण होतं. तुम्ही नियम कसे पाळायचे, तुम्ही सभागृहात शिस्त कशी पाळायची, तुम्ही सभागृहातला डेकोरेम कसा पाळायचा, नियमाप्रमाणे कुठल्या आयुधामार्फत कुठला प्रश्न कधी विचारायचा, हे सगळं आम्हाला प्रशिक्षण 2004ला आम्ही निवडून आलो तेव्हा पार्लमेंट सेक्रेटरीकडनं आम्हाला दिल्लीला दिलं होतं. मी असं म्हणणार नाही आदित्य ठाकरे साहेबांना प्रशिक्षणाची गरज आहे, कारण त्यांना खूप मोठा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करावं एवढंच मला म्हणायचं आहे. खरं तर काल राज ठाकरे यांची सभा मीरा रोडला पार पडली. तुमच्या पक्षात तुमचे मंत्री शिक्षण मंत्री आहेत राज्याचे आणि तुमचे मंत्री दादा भुसे हे स्वतः प्रस्ताव घेऊन गेलेले आहे राज ठाकरेंकडे आणि तो त्यांनी धुडकावला, 3री हिंदी भाषा नसावी म्हणून. परंतु आता मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी एका माध्यमांच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की हिंदी भाषा ही आम्ही आणणारच म्हणून. आणि त्याच्यावरती राज ठाकरे म्हणतात की राज्याचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का पेटलाय म्हणून. अजिबात असं नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलेलं आहे, महाराष्ट्रात पहिली सक्ती ही मराठी भाषेला आहे. आता ऑप्शनल भाषा कुठल्या असाव्यात हा दुय्यम विषय आहे. पण आता समजा हा निर्णय कुणी घेतला, माशेलकर समितीचं काल अहवालामधला पॅरेग्राफ
माननीय शिंदे साहेबांनी विधान परिषद सभागृहामध्ये वाचून दाखवला माशेलकर समितीचा. माशेलकर समितीमध्ये कोण उपनेते तुमचे होते उबाटाचे, ज्यांनी त्या समितीमध्ये भाग घेतला, ज्यांनी त्या सभेमध्ये त्या सगळ्या गोष्टी त्या समितीमध्ये त्या पाहिल्या. तो पॅराग्राफ आदरणीय शिंदे साहेबांनी वाचून दाखवलं की तुमच्या सरकारच्या काळात नेमलेल्या समितीनं हे स्वीकारलं होतं. हे वाचून दाखवलं, तो पॅराग्राफ दाखवला सभागृहामध्ये. हे सुद्धा सत्य तुम्ही मान्य करणार नाही. उलट तुम्ही त्यावेळी घेतलेला निर्णय आत्ता फडणवीस साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या, दादांच्या सरकारनं तो रद्द केला आणि नव्यानं समिती नेमली आता. त्यामुळे ठीक आहे ना, आता जेव्हा नव्या समितीच्या हिअरिंग्स होतील, लोकांचं म्हणणं ऐकून घेतील, शिक्षण तज्ज्ञाचं म्हणणं ऐकून घेतील, विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतील, पालकांचं म्हणणं ऐकून घेतील, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं म्हणणं ऐकून घेतील, त्यानंतर जेव्हा केव्हा निर्णय होईल त्याच्यावर बोलू ना. पण आज आहे का सक्ती? आज सक्ती आहे ती मराठीची सक्ती आहे, ही सरकारची भूमिका आहे. परंतु राज ठाकरे असं देखील म्हणतात की मुख्यमंत्री का एवढं म्हणजे हिंदी भाषेसाठी पेटलेले आहेत, सरकारला जर आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी, असा थेट इशाराच सरकारला दिला. राज ठाकरे साहेब काय म्हणतात याच्यापेक्षा सरकारची भूमिका काय आहे ते आम्ही बोलतोय. केवळ सरकारबद्दल गैरसमज निर्माण करायचा, माननीय मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल, महायुती सरकारच्या वक्तव्याबद्दल लोकांच्यात संभ्रम निर्माण करायचा. जी सक्ती हिंदीची आज नाहीच आहे अस्तित्वात, ती तुम्ही लावताय असं लोकांच्या पुढं भासवायचं आणि मग माझ्यामुळं ती हटली हे पुन्हा आणि लोकांवर बिंबवायचं. म्हणजे जे नाहीच, जे घडलेलंच नाही, ज्याचा निर्णयच झालेला नाही, तो निर्णय झाला आहे असं दाखवायचं. हा केवळ आणि केवळ महायुती सरकारबद्दल, फडणवीस साहेबांबद्दल, शिंदे साहेबांबद्दल, दादांच्याबद्दल आणि महायुती सरकारच्याबद्दलच एकंदर गैरसमज लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पण सरकारची भूमिका सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेरसुद्धा मराठीच पहिली सक्ती असेल, मराठीचंच महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा सक्ती केली जाईल आणि सक्ती राहील हे स्पष्ट केलेलं आहे. एक तुमच्याबद्दलचा निगडीत प्रश्न आहे. तुमचे वडील शिवाजीराव देसाईंचा पुतळा खरं तर सरकारी पैशांच्या खर्चातून बनवला जातोय असं संजय राऊतांनी टीका केल्यानंतर तुमच्या मतदारसंघात देखील तुमचे जे विरोधक आहेत ते तुमच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात. संजय राऊतांना म्हणावं थोडा अभ्यास करत जावा. दौलतनगर, तालुका पाटण, जिल्हा सातारा या ठिकाणी स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेब जे माझे पिताश्री आहेत, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आहेत. 12 जुलै 1986ला त्यांचं निधन झालं आणि 1988ला आम्ही तो पुतळा बसवला आहे. संजय राऊतांना म्हणावं जरा कागदपत्र बघा, प्रत्यक्षात तिथं या, धाडस करा म्हणावं, यायचं तिथं यायचं धाडस करून दाखवा त्या पुतळा परिसरात आणि बघा म्हणावं. पुतळा बसवला 88 साली. तदनंतरच्या काळात तिथं गणपती मंदिर झालं, तिथं एक शताब्दी स्मारक झालं, तिथं 2 गार्डन झाली, तिथं एक प्लेग्राऊंड झालं, तिथं एक ऑडिटोरियम झालं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ग्रामपंचायत मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा अंतर्गत दौलतनगर हे पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र विकास या योजनेमध्ये समावेश झाला 10 वर्षापूर्वी. आणि त्या वेगवेगळ्या योजनेतनं मग बागबगीचा विकसित करणं, विद्युतीकरण करणं, स्ट्रीट लाईट करणं, पेवर ब्लॉक बसवणं, गार्डन डेव्हलप करणं, गेल्या 10 वर्षामध्ये दरवर्षी जो निधी जिल्हा नियोजनमधनं आम्हाला मिळतो, तीर्थक्षेत्र विकासला वेगळा निधी मिळतो, पर्यटन विकासला वेगळा निधी मिळतो, त्यातनं ही आजूबाजूची विकसित करण्याची कामं केलेली आहेत. पुतळा कुठल्याही सरकारच्या पैशातनं 1 पैसाही सरकारचा न घेता 88 साली आम्ही बसवला आहे. उलट असा खोटा आरोप केल्याबद्दल मला आता ते सगळं संजय राऊतांची क्लिप काढावी लागेल आणि त्यांनी जर अशा पद्धतीनं सरकारी पैशातनं पुतळा बसवला हे जर वक्तव्य केलं असेल तर संजय राऊतावर आबरू नुकण्याचा दावा मला दाखल करावा लागेल. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर तुमचे विरोधक देखील ॲक्टिव्ह झालेले आहेत मतदारसंघातले. ते तुमच्याविषयीचा अपप्रचार जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवताना सध्या पाहायला मिळतात. सध्या ते सगळे भाजपमध्ये आहेत. त्यांनी अलीकडेच नुकताच पक्षप्रवेश सुद्धा घेतला. हो, त्यांना कसं आहे, लोकांनी नाकारलं, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्याने 4 वेळा नाकारलं लोकमतातनं. यावेळी तर रेकॉर्ड ब्रेक म्हणजे स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब जे आमचं दैवत आहेत पाटण तालुक्याचं, ज्यांचं रेकॉर्ड होतं निवडून येण्याचं, त्यांच्या पश्चात हायेस्ट लीड जर कुठला असेल तर विक्रमशे पाटणकर साहेबांनी माझ्या आईसाहेबांचा जेव्हा पराभव केला 1990 साली, तो 22,000 मतांनी केला होता. आम्ही राजकारणात नौके होतो, आमचा गट पोरका झाला होता, माझ्या वडिलांचं 86ला निधन झालं होतं, आम्हाला कोणाचाही आधार नव्हता. अशावेळी माझं वय भरत नव्हतं 25 वर्ष. अशावेळी आम्ही आईसाहेबांना उभं केलं का? आमचा गट टिकला पाहिजे, आमची पार्टी टिकली पाहिजे, आमचं संघटन टिकलं पाहिजे. त्यावेळेच्या लढतीत केवळ आमचा 22,000 मतांनी पराभव झाला होता. आज
त्यांच्याच मुलाचा सत्यजित पाटणकरांचा कालच्या 2024च्या विधानसभेला मी 35,000 मतांनी पराभव केला. लोकमत कुणाकडे आहे? त्यांना म्हणावं आमचे विरोधक सोशल मीडियावर काय छापतात, काय लिहितात, काय आम्ही बघत नाही, पण त्यांना म्हणावं असं सोशल मीडियावर मोबिलायझेशन करण्यापेक्षा मोबाईलवर जाण्यापेक्षा लोकांच्यात जाऊन सांगा ना. लोक तिथल्या तिथं उत्तर देतील. जाल तिथनं बाहेर पडणं मुश्किल होईल मला. तुम्हाला धाडस करून दाखवा बरं मतदारसंघात. जे सोशल मीडियावर बोलताय ना ती 5-50 माणसं एखाद्या चौकात जमवा आणि मोबाईलवर बोलताय ते माणसांच्या समोर स्वतः बोलून दाखवा बरं. धाडस आहे का त्यांचं? माझं ओपन चॅलेंज आहे. त्यांनी सांगावं ते कधी बोलणार आहेत. मग त्यांची काय अवस्था होती मतदारसंघात बघा. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी सविस्तर बातचीत केली. शंभूराज देसाई होते. त्यांनी थेट त्यांच्याच विरोधकांना आव्हान केलं आहे की कधीतरी मतदारसंघात जा आणि लोकांची मतं ऐकून घ्या, असं थेट आव्हान जे आहे ते सत्यजित पाटणकरांना शंभूराज देसाई यांनी आपल्याशी बोलताना दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.